मी आमच्या सासूबाईंशी खूप बोलायची बाबा. काही काही सुना सासूशी बोलत नाही. तो काय सासूनी वाईट केलंय ग तुमचं, बोलावं लागेल ना. मी माझ्या सासूबाईंशी खूप छान बोलायची. त्यांचं म्हातारपण 90चं माझ्या डोळ्यासमोर होतं. त्या बाई एकट्या आहेत. आता सगळी मुलं आपापल्या जागी व्यवस्थित आहेत. इतकी गरिबीतनं सुद्धा ना त्यांनी मुलं घडवली आहेत. त्यांचे कष्ट आम्ही डोळ्यांनी बघितले. मग त्या बाईंना आधार देणं, माझी सासू म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून तिला सन्मान देणं हे माझं काम होतं तेव्हा, सून म्हणून. आणि ते काम मी अगदी चोख केलं. माझ्या सासूबाई 3.5 महिने अंथरुणावर होत्या. त्यांच्या वेळेला मी त्यांना रोज म्हणायचे की आई, मी तुमच्याजवळ बसते, तुम्ही तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट मला सांगत जा, मला ऐकावीशी वाटते, तुमचे अनुभव माझ्याशी शेअर करा. त्यावेळेला त्या मला म्हणाल्या, मला एकच गोष्ट सारखी तुला सांगायची, तू माझं शिशू काढू नको. कारण तू एवढी मोठी भाषणं देतेस, एवढी बाहेर फिरतेस, तू माझं शिशू नको काढू. मी म्हटलं कोण काढणार मग? तुमच्या मुलाला काम सांगितलं तर तुम्हाला चालेल? तर ते म्हणल्या नाही ग, पण तू आता कसं काढणार? म्हटलं मी करते, माझी आई असती तर मी केलंच असतं ना. तर त्या म्हणल्या बर. म्हटलं एक प्रश्न विचारू? त्या म्हणल्या विचार. म्हटलं आई, तुमचं आणि माझं नातं तुमच्या घरात मी आले तेव्हा कसं होतं, काय होतं? त्या म्हणाल्या तू माझी सून होतीस, मी सासू होते. म्हटलं बर. म्हटलं जेव्हा मला सून आली तेव्हा तुमचं माझं नातं काय झालं? त्या म्हणाल्या तेव्हा तुझं आणि माझं दुःख एक झालं, आपण दोघी मैत्रिणी झालो. मैत्रिणी झालो, कारण तुझं माझं दुःख एक झालं. आणि म्हटलं आता तुमचं माझं नातं काय आहे? त्या म्हणाल्या तुझं आणि माझं नातं काय आहे ते तूच सांग. म्हटलं माय लेकीच आहे. म्हटलं माय कोण आणि लेक कोण? म्हटलं माय मी, लेक तुम्ही. त्या म्हणाल्या तू माझी आई होणार का? म्हटलं म्हातारपणी कुणीतरी आई व्हावंच लागेल ना. सगळ्या तरुण मुलांना म्हातारपणी आई लागते बर का. म्हातारपणी आई असावी लागते. कदाचित वडिलांचे बाबा तुम्हाला व्हावं लागतं, कधी आईची मुलगी व्हावं लागतं, आईची आई व्हावं लागतं. कितीतरी नाती आहेत. आणि मग त्या मला लगेच म्हणाल्या तू आई आहेस ना, मग माझी वेणी घाल. मग वेणी घालायला लागल्यावर त्यांचे केस लांब होते. त्या म्हणायच्या गुंतावू नये, ओरडू नको, असं म्हणायचं नाही. मी ओरडणार, तू टप्पल मारायची नाहीस. मी म्हटलं की तुमचे सगळे लाड करीन. 3 महिने मी त्यांचं अक्षरशः बालपण जोजवलंय.